नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत लेसन नंबर 6 आणि हा जो लेसन आहे हा लेसन आपण विशेष शाळेतील जे बौद्धिक अक्षम मुलं आहेत त्या मुलांसाठी हा लेसन घेतलेला आहे आणि हा लेसन घेण्यापूर्वी आपण त्या मुलांची करंट लेवल बघितलेली आहे आणि त्यानुसार हा लेसन निवडलेला आहे. हा लेसन ऑटिझम मुलांसाठी खूपच उपयुक्त असणार आहे, कारण की ऑटिझम मुलांना शार्प वस्तू असतात, त्या शार्प वस्तू पासून स्वतःचे कसे संरक्षण करावे या संदर्भातला हा लेसन आहे, किंवा त्याला हात लावू नये तर या संदर्भात कशी काळजी घ्यावयाची या संदर्भातला हा लेसन आहे. हा लेसन जो आहे प्रायमरी बी म्हणजेच जी मुलं थोडी बौद्धिक अक्षमतेने डल आहेत, त्यांची बौद्धिक क्षमता ही प्रायमरी एच्या मुलांपेक्षा थोडी कमी असणारे आणि त्यांना असोसिएट कंडिशन्स असणार आहेत अशा मुलांसाठी निवडलेला आहे. या लेसनमध्ये आपण बघितले तर प्रायमरी बी वय असणारे 8 ते 16 वयोगट, करिक्युलर ॲक्टिव्हिटी असणारे आणि लेसनचं नाव आहे धोकादायक वस्तूंपासून सावध राहणे, किंवा धोकादायक वस्तू ज्या असतात चाकू, कोयता, विळी, माचीस पेटी, स्टोव, इस्त्री, पंखा इत्यादी वस्तूंपासून आपण स्वतःची कशी काळजी घ्यावी या संदर्भातला हा लेसन घेतलेला आहे. या लेसनमध्ये आपण 30 मिनिटाचा पाठ घेणार आहोत आणि त्यामध्ये धोकादायक वस्तूंपासून आपण स्वतःची कशी काळजी घेतली पाहिजे, आपल्याला कोणत्याही प्रकारची इजा होता कामा नये या संदर्भातल्या सूचना आपण ह्या मुलांना शिकवणार आहोत. गट ब नुसार मुलांची आपण स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्ह लिहिलेले आहे, वर्गरचना केलेली आहे आणि त्यानुसार आपण मुलांना मोटिवेशन पण आपण देणार आहोत. आता हा जो पाठ आहे हा पाठ घेताना आपण स्टेप बाय स्टेप आपण घेणार आहोत. त्यामध्ये सोप्याकडून अवघडाकडे हा पाठ आपला जाणार आहे. मुलांना जी गोष्ट माहीत आहे त्या गोष्टीपासून आपण कसे संरक्षण करावे. उदाहरणार्थ चाकू, तर चाकू हा सगळ्यात प्रथम आपण घेतलेला आहे, कारण की चाकू मुलं घरामध्ये बघतात आणि चाकूचा वापर सगळीकडे केला जातो भाज्या कापण्यासाठी, फळं कापण्यासाठी. त्यामुळे मुलांना चाकूपासून स्वतःचे संरक्षण कसे करणे. नंतर माचीस असेल तर माचीसपासून आपण कसं स्वतःचं संरक्षण केलं पाहिजे, कारण की मुलं माचीस पेटवून ते स्वतःला काही इजा करू शकतात, भाजू शकतात, किंवा घरामध्ये पण काही वस्तूंना ते पेट वगैरे लावू शकतात, पेटवू शकतात. तर अशा प्रकारची काळजी घेण्यासाठी दुसऱ्या स्टेपवरती आपण कांडीपेटीचा वापर कसा करावा आणि काय आपण स्वतःची काळजी घ्यावी, कशी इजा होते या संदर्भात आपण मुलांना शिकवले होते. त्यानंतर आपण इस्त्री, घरामध्ये इस्त्री केल्यानंतर मुलांना त्या इस्त्रीला हात लावणे किंवा हात लावू नये या संदर्भातल्या आपण सूचना किंवा त्यांना प्रात्यक्षिक करून दाखवले की इस्त्री गरम असते, त्याला चटका बसतो वगैरे वगैरे, अशी सर्व माहिती आपण ह्याच्यामध्ये दिलेली आहे पाठामध्ये. कारण मुलं अधिकतर घरामध्ये कपड्यांना प्रेस केल्यानंतर आईवडील थोडे जरी इकडे तिकडे झाले का लगेच ती इस्त्रीला हात लावतात. तर त्यापासून स्वतःची काळजी कशी घ्यावी हे या पाठामध्ये प्रशिक्षणार्थी शिक्षकांनी शिकवलेलं आहे. त्यानंतर पंखा म्हणजे जे फॅन, टेबल फॅन वगैरे असतात किंवा वॉल फॅन वगैरे असतात, तर त्यापासूनही आपल्याला इजा होऊ शकते जर आपण त्याच्याजवळ गेलो किंवा त्यामध्ये आपण बोटं घातली, चालत्या फॅनमध्ये आपण काही जर केलं तर आपल्याला इजा होऊ शकते. त्या संदर्भातल्या सूचना आपण फ्लॅश कार्ड, चार्ट्स ह्या गोष्टी दाखवून आपण मुलांना सूचना दिल्या व त्यांना समजून सांगितले. मुलांना समजून सांगण्यासाठी चांगल्या पद्धतीने ओरिजिनल वस्तू आणि त्याचबरोबर चार्ट्स, फ्लॅश कार्ड्स या सर्व गोष्टींचा वापर प्रशिक्षणार्थी शिक्षकांनी केलेला आहे. योग्य प्रतिसादाला प्रशिक्षणार्थी शिक्षकांनी मुलांना शाबास, व्हेरी गुड अशा प्रकारचे प्रोत्साहनही दिले आणि आधार कमी केला शेवटी. आणि पाठ झाल्यानंतर आपल्याला जो पाठ कसा वाटला, शिक्षक म्हणून आपण पाठ घेताना आपल्याला कोणकोणत्या अडचणी आल्यात या संदर्भातलं पण आपण इथे स्वमूल्यांकन केलेले आहे. त्यानंतर ज्या शिक्षकांनी आपल्या पाठाचा म्हणजे पाठाचे ऑब्झर्वेशन केले त्यांनीसुद्धा इथं रिमार्क दिलेले आहे. तर अशा प्रकारे हा पाठ झालेला आहे. थँक्यू.